घरासमोर खेळत असलेल्या 3 वर्षाच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर 65 वर्षाच्या वृद्धाने अतिप्रसंग केल्याची घटना येवदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वरुड कुलट येथे घडली. मुलीच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी प्रकाश भगवान फुंडकर वय वर्ष 65 राहणार वरुड कुलट यावर बाल लैंगिक अत्याचारानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अंगणात खेळत असताना मुलगी बऱ्याच वेळपर्यंत दिसत नसल्यामुळे आईने तिचा शोध घेतला. शोधत काही नागरिकांनी सांगितले की शेजारी राहत असलेला प्रकाश फुंडकर याच्यासोबत मुलगी गेल्याची माहिती समजली. आईने त्याच्या घरी जाऊन पाहिले असता त्या 3 वर्षाच्या चिमुकलीचे रक्ताने माखलेले कपडे दिसून आले. तसेच प्रकाश फुंडकर या व्यक्तीच्या सुद्धा अंगाला रक्त लागलं होतं. यावरून मुलीच्या आईला लक्षात आले की आपल्या मुलीवर अतिप्रसंग झाल्याचे हे कृत्य दिसून आले. लगेच मुलीच्या आई वडिलांनी येवदा पोलीस स्टेशन गाठले व झालेली हकीकत सांगितली. लगेच पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक देशमुख यांनी तपासाची गती फिरवली व अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेचे पथक सुद्धा बोलाविण्यात आले. गावात कोणत्याच प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुद्धा दंगल पथक अमरावती येथून पाचारण करण्यात आले. पुढील तपास येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे सहाय्यक अनिल भटकर, पंकज नळकांडे, डोंगरे हे करीत आहेत. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.